रामकृष्ण हरी माऊली पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणारे वारकरी आणि आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण होणार आहे आणि हाच रिंगण सोहळा पाहण्यासाठी आपण समोर पाहतोय। माऊलीच्या पालखीचा रिंगण सोहळा होण्यासाठी वेळ आहे, मात्र भाविक जे वारकरी आहेत हे या रिंगण सोहळ्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत आणि विशेषतः या वारीमध्ये आमदार महोदय देखील सहभागी झालेले आहेत। अधिवेशन सुरू आहे, मात्र या ठिकाणी लोहा कंधारचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, वारकरी आहात, आज वारकरीच्या वेशात दिसताय, कपड्याला गंध देखील लावलेला आहे आणि सुंदर असा रिंगण सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। मी 1981 पासून मी पंढरपूरचा वारकरी आहे। 81 ते 96 पर्यंत मी गावाकडून यायचो, परंतु 96 पासून आजपर्यंत मी, माझा पत्नी, दोघंही आम्ही, आमचे मित्रमंडळी 96 पासून आळंदी ते पंढरपूर वारी करीत असतो, आम्ही पायी वारी करीत असतो। काय वारीतले अनुभव असतात? आता सगळी पायी वारी करताय तुम्ही आणि सगळे वारकरी भेटतात, वारकऱ्यांसोबत चालताना एकीकडे आपण जर तिकडे बघितलं तर VIP कल्चर असतं आणि त्या वारकऱ्यासोबत मात्र जी अवस्था असेल, जी व्यवस्था असेल तशा पद्धतीने राहावं लागतं। हो, मी बिलकुल म्हणजे वारकरी म्हणून आणि राहुटीमध्ये राहतो मी पूर्ण वेळ, 24 तास सोबत, दिंडीच्या सोबतच असतो मी आणि खूप आनंद मिळतो याच्यामध्ये आम्हाला। आपल्याला काय असा वैयक्तिक स्वार्थ नाही याच्यामध्ये, परंतु माणसाला मानसिक जे समाधान असतंय ते याच्यामधून आम्हाला मिळतंय आणि म्हणून आम्ही दरवर्षी या वारीसाठी येत असतो। हे नातं कसं घट्ट झालं बरं? नेमकं वारीकडे कसे वळालात? इथं आल्यानंतरचा काय एखादा अनुभव सगळ्या वारकऱ्यांसाठी? पांडुरंगाची भक्ती, पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान, अनिक दर्शन विठोबाचे। आम्हाला पांडुरंगाची आवड, देवा, आम्ही धार्मिक वृत्तीची माणसं, आम्हाला ह्या वारीमध्ये येण्यामधला आनंद एवढाच की हा सोहळा जो आहे तो जगामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळणार। एवढा स्वयंस्फूर्त असा हा सोहळा, याला कसलंही संरक्षण, कशाचीही गरज नाही, कुणाला काही अन्न खायला कमी पडत नाही, कुणाला राहायला कुठं विंचू किडा काही होत नाही। पांडुरंगाच्या ह्या भक्तीमुळं, ह्या ओढीमुळं हे लोक हे असे म्हणजे वेगाने येत असतात। त्यांची ओढ ही पंढरपूरकर पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्यांची लागलेली असते आणि म्हणून आम्हाला सुद्धा अशीच आवड निर्माण झाली आणि म्हणून पांडुरंगाच्या दर्शनासाठी आम्ही वारीमध्ये येतात। प्रत्येक वर्षी तुम्ही वारीमध्ये सहभागी होता, एखादी जर वारी चुकली तर काय हुरहुर लागलेलं आहे माणसाला? म्हणजे एवढी हुरहुर की काय चुकलंय की काय, आपला एखादा शरीराचा अवयव गळून पडलाय की काय असं वाटतंय। असं एखादी जर वारी चुकली तर एखादं 2 दिवस 4 दिवस मागं पुढं, परंतु वारी आम्ही चुकू दिली नाही आतापर्यंत। मात्र वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर वारकऱ्यासोबत राहणं, 15 दिवस तुम्ही हे सगळं हे करता, त्यावेळेस वारकऱ्यांची काय भूमिका असते आणि इथं आल्यानंतर माऊली सोबत असते, हा वेगळा आनंद कसा असतो? आनंद म्हणजे काय, गगनात मावे ना असा आमचा आनंद असतो। हे वारकऱ्यांच्या सोबत राहत असताना त्यांच्यासोबत जे आपण चटणी रोटी जे काय करतात तेच आम्ही खातो, त्याच्यामध्ये आनंद मानतो। रावटीमध्ये राजकारण लक्षात येते? नाही, अजिबात राजकारणाचा आणि याचं काही संबंध नाही। आता घरदार सगळं आम्ही विसरून या ठिकाणी राहतो। आता जर वरती बघितलं, मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या संदर्भात सगळं चालू आहे। आता जो मोर्चा होता तो कॅन्सल झाला, पण विजयी मोर्चा आणि तशा पद्धतीने सभा देखील होण्याचं चाललंय। ऐकताय त्या काय गोष्टी कानावर येतात? आहे, झालं तरी एक आहे, चांगली गोष्ट आहे। दोघं भाऊ जरी एकत्र आले तर आनंदच आहे त्याच्यामध्ये। तशा पद्धतीची काय प्रार्थना पांडुरंगाला, माऊलीला कराल? आहे, प्रार्थना आहेच, कारण आता शेवटी ती भाऊच आहेत, ती दोघं भाऊच आहेत, ते एकत्र आले तर त्याच्यामध्ये आनंदच वाटणार आहे आपल्याला। आनंदच वाटेल, तशा पद्धतीची प्रार्थना पण कराल? हो, काय प्रश्नच नाही त्याचे काय। वारीच्या वाटेवर राजकारणाचा गंध लागत नाही, फक्त माऊलीचा गंध, माऊलीचा, फक्त माऊली आणि माऊलीच। आपण पाहतोय एकंदरीत उभाटा सेनेचे जे आमदार आहेत चव्हाण साहेब, हे देखील यामध्ये सहभागी झालेत आणि वारीचा आनंद निखळ निष्ठावंत वारकऱ्याच्या पद्धतीने घेत आहेत। विशेषतः वारीमध्ये चालताना राजकारणाचा कुठलाही गंध लागत नाही, इथं फक्त कपाळी चंदनाचा गंध असतो आणि माऊलीच्या भजनाचा सुगंध असतो, अशाच पद्धतीच्या भावना आमदार महोदयांनी व्यक्त केल्या। पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, माळशिरस।